नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात सोनम लाईफस्टाईल। आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीनंतर केली जाणारी पवित्र पाचपावली पूजा कशी करावी आणि ही पूजा होळीच्या दिवशीही करता येते का। ही भगवान शिवाची अत्यंत मंगल आणि फलदायी पूजा मानली जाते। श्रद्धेने आणि भक्तिभावाने ही पूजा केल्यास घरात सुख शांती, समृद्धी आणि सकारात्मकता नांदते। म्हणून हा संपूर्ण विधी शेवटपर्यंत नक्की पहा। पाचपावली म्हणजे देवाला 5 पावलांनी नम्रतेने आमंत्रण देणे। परंपरेनुसार ही पूजा महाशिवरात्री नंतरच्या दुसऱ्या दिवशी केली जाते। मात्र काही ठिकाणी आणि काही कुटुंबामध्ये ही पूजा होळीच्या दिवशी देखील केली जाते। यासाठी कठोर असा एकच नियम नाही, महत्त्वाचा असतो तो श्रद्धा, भक्तिभाव आणि शुद्ध मन। त्यामुळे तुम्ही महाशिवरात्रीनंतर किंवा होळीच्या दिवशीही ही पूजा करू शकता। आता पाहूया या पूजेसाठी लागणारे साहित्य। 5 पाने आंब्याची किंवा खायच्या विडाची पाने, हळद आणि कुंकू, अक्षदा, फुले, फळे किंवा सुकामेवा, पुरी आणि वडे नैवेद्य म्हणून, छोटे दिवे, नारळ, अगरबत्ती। महादेवांना प्रेमाने बनवलेला नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते। म्हणून या दिवशी पुरी आणि वडे अर्पण करण्याची प्रथा आहे। आता पूजाविधी कसा करायचा ते पाहूया। सर्वप्रथम पूजा करण्याचे ठिकाण स्वच्छ करून घ्या। एक स्वच्छ पाट किंवा जमिनीवर स्वच्छ वस्त्र अंथरावे। मन शांत करून भगवान शिवांचे ध्यान करा। त्यानंतर 5 पाने एका ओळीत किंवा अर्धगोलात मांडावीत। प्रत्येक पानावर थोडी हळद किंवा कुंकू लावावे, त्यावर अक्षता ठेवाव्यात। आता प्रत्येक पानावर थोडे फळ किंवा सुकामेवा ठेवावा। त्यासोबत एक पुरी किंवा आणि एक वडा अर्पण करावा। अर्पण करताना मनात एक प्रार्थना करा की महादेव आपल्या घरावर कृपा करोत। पानांच्या बाजूला छोटे दिवे लावावेत आणि अगरबत्ती प्रज्वलित करावी। वातावरण शांतता आणि पवित्रता अनुभवावी। आता दोन्ही हात जोडून प्रार्थना करा, हे महादेव आमच्या घरात सुख शांती नांदो, संकटे दूर होत, तुमची कृपा सदैव आमच्यावर राहो। यानंतर ओम नमः शिवाय हा मंत्र 21 वेळा शांतपणे म्हणा। मंत्र म्हणताना भगवान शिवांचे ध्यान करा। शक्य असल्यास काही क्षण डोळे मिटून ध्यानधारणा करा। मंत्र जप झाल्यानंतर भगवान शिवाची आरती करा, नारळ अर्पण करा। नंतर हा नैवेद्य प्रसाद म्हणून कुटुंबातील सर्वांना वाटा। ही पाचपावली पूजा श्रद्धेने आणि नियमाने केल्यास मन शांती मिळते आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। दिवस कोणताही असो, महाशिवरात्रीनंतरचा किंवा होळीचा, जर भक्तिभाव शुद्ध असेल तर भगवान शिव नक्की प्रसन्न होतात। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा। आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच भक्तिमय व उपयुक्त व्हिडिओसाठी आमच्या सोनम लाईफस्टाईल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भगवान शिवांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो। हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव।